मी सस्पेंड झाल्याचं मला काही वाटत नाही. वेळ चुकीची आहे, नाहीतर आत्ताच्या आता रिव्हॉल्वरमधल्या सगळ्या गोळ्या झाडून आलो असतो. ॲक्शन करताना मला माझ्या पर्सनॅलिटीचं एक Last 4, 23, 24, 25, किती गेले? 25. बेटर सर, लास्ट टाइमपेक्षा बेटर. मला खूप कॉन्फिडन्स वाटतो. कधी कधी असा काळ येतो की ज्या वेळेला माझ्याकडे कामं नसतात. 1 महिन्याचा गॅप असतो, 2 महिन्याची गॅप असते, कामं नाही. पण फ्रस्ट्रेशन येत नाही मला, कारण मी ती तयारी करत असतो माझी. कधी कुठला प्रोजेक्ट सांगून येत नाही. अचानक समजा कुठला प्रोजेक्ट आला आणि त्यांना राजेश शृंगारपुरे म्हटल्यावरती त्यांना कदाचित एक मग ते 2 महिने मी मला खूप पॉझिटिव्हली घेतो की यार क्या बात आहे, मला वेळ मिळालेला आहे. तेवढा बहुतेक कलाकारांना वेळ मिळत नाही. ते नेहमी कुठेतरी त्यांना हे असतं, एक दुःख असतं की यार अपने लिए टाईम निकालने को मिल नहीं रहा है. साधं बँकेतली कामं करता येत नाहीत किंवा पर्सनल कामं असतात, जिममध्ये जायला मिळत नाही. मग ते 2 महिने जेव्हा माझ्याकडे कामं नसतात तेव्हा मला असं वाटतं की यार देवाने मला ही संधी दिलेली आहे मला व्यवस्थित ठेवण्यासाठी. बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. आपण स्वतःला ओळखू शकतो की मी आत्तापर्यंत काय प्रवास केला वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये जिमला मी खूप जास्त प्राधान्य देतो. मी जो नॉर्मली शूटिंगच्या काळामध्ये 1 तास किंवा अर्धा तास किंवा 45 मिनटं देतो, ते शूटिंग नसताना मी 1.5 ते 2 तास जिममध्ये असतो. वेगवेगळी मुलं कसे करतायत, त्याचा प्लस पॉईंट काय आहे, त्याच्यामध्ये काय गुण आहेत, त्याची बॉडी कशी आहे, अच्छा ह्याची अशी आहे, ओके आपण असं झालं तर आपल्याला कसं वाटेल त्या पर्सनॅलिटी. या सगळ्या गोष्टी मी ऑब्झर्व करायचा प्रयत्न करत असतो. So, 25, 26, 47, 8, 29, 30. Come on, 5 more last. 5, 4, 3, 2 more. Last 35. Very good, very good. पेन इज टेम्पररी, प्राईड इज फॉरएव्हर. शारीरिक आणि बौद्धिक परिश्रम दोन्ही गरजेचे असतात, विशेषतः एका कलाकाराला. आणि हे जर दोन्ही व्यवस्थित त्यांनी ठेवलं तर व्यक्तिमत्व तुमचं परिपक्व होतं, जे खूप गरजेचं आहे आजच्या घडीला. आता हे फिजिक्स जे आहे माझं सर 1 वर्षापूर्वीच असेल. हो सर, 1 वर्ष. तेव्हा किती होते? 6 पॅक्स ना? येस, 6 पॅक होतो. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये बघा सर, एक वेगळा राजेश शृंगारपुरे दिसेल तुम्हाला. चॅलेंज आहे म्हणजे तुम्हाला. येस सर. फायनली हे सगळे व्यायाम झाल्यानंतर बॉडीला रिलॅक्स करणं अत्यंत गरजेचं आहे. काय होतं, आपण व्यायाम तो करतो 45 मिनटं 1 तास आणि लगेच आपल्याला जायचं असतं कुठेही, कमिटमेंट जिथे असेल किंवा घरी जाऊन फ्रेश होऊन पुढे जायचं असतं. रिलॅक्स होत नाही. त्याने काय होतं की तुमचे मसल्स जे तुम्ही वर्क केलेले असतात त्यांना कुठे रिलॅक्सेशन मिळत नाही आणि मग ते स्टिफ होतात. आणि स्टिफ झाल्यामुळे तुम्ही तुमची फ्लेक्झिबिलिटी तुमची राहत नाही बॉडीची, आणि त्यामुळे बरेचसे क्रॅम्प्स येतात, स्पाझम्स येतात. ते न येण्यासाठी बॉडी रिलॅक्स करणं, सॉफ्टली आणि डीपली ब्रिदिंग करणं खूप गरजेचं आहे. काय सर, टायर्ड? हो रे, आज हालत खराब करून टाकलीस माझी. ठीक आहे. पण उद्यापासून आपण एक पार्टच वेळ सर्किट ट्रेनिंगमध्ये हालत खराब होत्या. हो सर. आता गॅप पडली म्हणून. पण गॅप नंतर आपल्याला सर्किट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे ना, सगळ्या मसल्स. हो, बिकॉज काय की मोठी गॅप असते ना, हां. थोडे इच अँड एव्हरी मसल्स आपले थोडे ॲक्टिवेट होणं गरजेचं आहे. हां तेवढी बॉडी रिस्पॉन्स करेल. सर, ॲक्टर म्हणून आम्हाला शूटिंगवरनं हे सगळं मॅनेज करणं, रोज जिममध्ये येणं शक्य होत नाही. त्यामुळे मग हे सर्किट ट्रेनिंगमध्ये कधी गॅप पडत असला हां. तर फिटनेसमध्ये तुम्हाला यायलाच लागणार. कसंही जसा वेळ मिळेल तसा तुम्ही काढा. नाही, पण मी समजा सर काय आहे ना, जरी समजा वर्कआउट कधी स्किप झाला माझा, तर मी खूप स्मार्ट आहे खाण्याच्या बाबतीत. असं वायफळ काय खात नाही. शूटिंगमध्ये जरी असलो तरी नेमकं खाणं किंवा स्प्राउट्स खाणं, प्रोटीनमध्ये काही प्रमाणात जाणं, काप कमी खाणं. कारण शूटिंग आज खूप जास्त असतात, ट्रॅव्हलिंग आज मुंबईमध्ये. त्याच्यामध्ये घरी यायला जवळजवळ 16 तासानंतर घरी येतो. मग त्या 16 तासामध्ये आपण काय खायला पाहिजे हे प्रत्येकाचं ठरवायला हवं. कारण प्रत्येकाने शरीर आपलं मेन म्हणजे ओळखायला हवं की माझं शरीर काय खाल्ल्याने मी जाडा होतो किंवा काय खाल्ल्याने बाधतं. आणि हे मला कळलेलं आहे. सुद्धा माझा डाएट सकाळचा असतो, आयदर ओट्स असतात किंवा 3 अंड्याचं ऑमलेट असतं किंवा बॉइल्ड एग्ज असतात आणि फ्रूट्स असतात. मग मध्ये ज्यूस असतो. त्याच्यानंतर जेवणामध्ये काहीतरी ग्रीन व्हेजिटेबल असेल, 2 चपात्या असतील, बरंच सॅलड असतं.
आणि त्याच्यानंतर प्रत्येक 2-2, 3-3 तासांनी माझं काहीतरी खाणं असतं. मग फ्रूट्स असतात, मग काहीतरी बॉईल्ड चिकन असेल, बॉईल्ड एग्ज असतील. मग रात्रीच्या वेळेला माझं जेवण खूप कमी असतं. जेवणामध्ये हेच काही एक चपाती असेल किंवा ग्रीन व्हेजिटेबल असेल आणि मोस्टली प्रोटीन हा. युद्धमधल्या गुरुनायकचे तुम्हाला फायनल टिप्स देतो. व्यायाम करा. व्यायाम झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिलॅक्स करा. आणि हो, व्यायाम करताना तुमचं ब्रिदिंग चांगलं असणं खूप गरजेचं आहे. डीप ब्रिदिंग आणि डीप एक्झेलिंग, इनहेल एक्झेल प्रॉपर असेल आणि रिलॅक्स तुम्ही केलीत, बॉडी स्ट्रेच करणं, हे सगळ्या गोष्टी खूप गरजेचं आहे. हे एक कंप्लीट पॅकेज आहे.